डोणगाव येथील बस थांब्यावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि महिला प्रवास करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून बस थांब्याच्या मुख्य परिसरातच खासगी वाहने, अवैध प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी जीप आणि इतर वाहने अनधिकृतपणे पार्क केली जात आहे. मुख्य रस्त्यावर ही खासगी वाहने उभी राहत असल्याने राज्य परिवहन मंडळाच्या बसेस थांब्यावर कोठे उभे कराव्या असा प्रश्न बस चालकांना पडतो. तर चालकांना बस उभी करण्यासाठी राज्य महामार्गावर मोठी कसरत करावी लागते. बस मुख्य रस्त्यावरच उभी करावी लागत असल्याने प्रवाशांना धावपळ करत बसत बस गाठावी लागते. त्यामुळे हे केव्हाही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला खीळ बसवत या परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे धाडस कमालीचे वाढले. बस थांब्याच्या आवारातच वाहने उभी करून प्रवाशांची ओढाताण केली जाते. नियमाची कोणतीही पायमल्ली न करता राजरोसपणे सुरू असलेल्या या व्यवसायामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. त्यामुळे अवैध वाहतूकदार आणि बेशिस्त पार्किंग करणाऱ्यामुळे बस थांब्यावर पाय ठेवायला जागा उरलेली नाही. महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी आणि वाहतूक शाखेने यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. तर स्थानिक नागरिक प्रवाशांमधून आता तीव्र संताप व्यक्त होत आहे. डोणगाव बस थांब्याला लागलेले हे पार्किंग झोनचे ग्रहण सुटणार कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित पोलीस प्रशासन, वाहतूक विभागाने या परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवून अवैध वाहतूक करणाऱ्यांवर, अनधिकृत पार्किंगवर दंडात्मक कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे. गजानन वाघमारे, अजिंक्य भारत प्रतिनिधी, डोणगाव.